जिथे जातो ना तिकडचाच होऊन जातो हा मुलगा. वेळेचं भान कसं नाही ह्याला. आता जेवायला येणार आहे की नाही हे कसं कळणार मला. माई, बोल ग माई. हॅलो आदित्य, पोचलात का? हो पोचलो. न पोचाल झालंय काय? कधीच निघालात घरातनं आणि आत्ता पोचलाय? हा म्हणजे माई अगं आत्ता घरी पोचलो आम्ही. अगं ते बाहेर ट्रॅफिक जॅम होता ना. कळलं मला कुठे जाम होत ते. तुला जाब विचारायला नाही फोन केलाय. तू घरी जेवायला येणार आहेस की नाही का तिथेच मुक्काम ठोकणारच हे विचारायला तुला फोन केलाय. माई विचारते जेवायचं काय काय सांगू. मी काय सांगू? आदित्य. हो हा माई म्हणजे मी येतो जेवायला. जेवास तिकडेच. अरे त्यांनाही बरं वाटेल तिकडे थांबलास तर. नाही त्यातूनही विचार विनिमय करायचा असेल ना भला मोठा तर करा हो. आणि तुमच्या दोघांचं ठरलं ना काय करायचं की कळवा मला. काय माई? बरं ठेवू का फोन? वाट बघू का फोनची का समजू? चल बाय. धन्य आहे ती दोघही. माई पण ना. काय झालं? काय नाही आपल्यात जे चाललं होतं ना ते कळलं तिला. तरी मी तुला म्हणत होते. हो का? आपण ना जरा वेडेच आहोत. असे वागतंय जणू काही आत्ता नवीन लग्न झालंय. पण मी 60 वर्षांचा झालो तरी असंच वागणार आहे. एनी ऑब्जेक्शन? 60 वर्षांचा झाल्यावरही? येस. पण तू तर आत्ताच मला वेळ देत नाहीस. हा मी तेव्हा रिजनल हेड नसेन ना. बरं पुरे काही. मेघना आले आई. काय ग येतय का आटोक्यात? बऱ्यापैकी. पण खरं सांगू सतीश, मला ना खूप टेन्शन आलं होतं रे. म्हणजे चित्रा गेली, विजया पण गेली, मेघनाची परीक्षा चालू आहे. कसं पूर्ण होणार आहे? पण आता होईल पूर्ण. पण आता मी सिन्सिअरली काम करते हा. कारण आता यावेळी कामाची किंमत कळली ना. ऍक्च्युली आपला दृष्टिकोनच बदलला ना तुझ्या या कामाकडे बघण्याचा. तर सतीश, अरे तुझ्या त्या कोर्ट केसचं काय झालं? काय तारीख? हा. पण तुला सगळं ठाऊक आहे त्यामुळे टेन्शन नाहीये काही. मला आतून वाटतंय काहीतरी मार्ग नक्की निघेल. चला मॅडम, ड्रॉप्स टाकून घ्या डोळ्यात. नको हो, खूप जळजळत आहे. म्हणूनच टाकायचे ना ड्रॉप. हा, ड्रॉप टाकले की जरा वेळ पडून राहा. पडते कसली? आदित्यला डबा करून द्यायचाय. नाही अमितला हल्ली घाई नसते हो. त्याचं ठीक आहे, तो घरातल्या घरात काम करतो. पण आदित्यनी नाश्ताही केला नसेल. अगं लहान आहे का तो आता? नाही. का तू लहान आहेस मग? काय हो, त्याची काळजी तो घेईल. तू तुझी काळजी घे. चल 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 ड्रॉप टाक. हा बघा काय झालं का? अगं ते डोळ्यांचं. हा, तू थांब रे जरा. 2 मिनिटात येते मी बाहेर आणि तुला डबा तयार करून देते. तू ते कॅन्टीन मध्ये खाऊ नकोस तुमच्या. चायनीज आणि पंजाबीच्या नावाखाली काही देतात त्यांना खायला. थांब जरा, तू आलेच. तू बिलकुल उठायचं नाही असं माई.
मी बघून घेईल माझं खाण्याचं काय करायचंय. तू फक्त नाना जे सांगतील ना ते ऐकायचे. तुझे ते ड्रॉप वगैरे डोळ्यात टाकून डोळे मिटून दिवसभर पडून राहा. हो. आणि नाना तुम्ही प्लीज डॉक्टरांशी बोलून काय ते अपॉइंटमेंटचं मला कळवा. ऐकलंस? मगाचपासून सांगतो, ऐकत नाही ती. पण लगेच डॉक्टरांकडे कशाला जायला हवंय? अरे संजीवनी, तू अचानक लहान मुलासारखी काय वागायला लागलीस ग? तू 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 तुझा मी अपॉइंटमेंटचं बघतो, तुला उशीर होईल, जातो. हो हा. ती माई तू तर टेन्शन देऊ नकोस मला. आणि नाना तिचं काही ऐकू नका, तुम्ही बोलून घ्या डॉक्टरांशी. चला येतो मी. माई ऐकायचंय. हो रे बाबा हो. बाय. माई ओ ऐकायचंय. काय चल होतं चल चल मी चल पण? चल. हा. हिरो निघाले असतील आता. काय मॅडम, झाली का सकाळ? व्हॉट डू यू मीन? आय मीन की रात्रभर जागली असशील ना अभ्यासासाठी, तर सकाळी उठायला उशीर होणारच. काही बोलू नकोस तू. रात्री पण उशिरापर्यंत जागली आणि सकाळी पण लवकर उठली. ओके बाबा, सॉरी सॉरी सॉरी. तुझं सांग, निघालास का? हो म्हणजे काय, कॉफी पेट का सवाल है भाई, जाना तो पडेगा ही. आणि त्यात रिजनल हेड, वेळेवर जावं लागतं आम्हाला. डबा घेतलास? नाही, आय मीन हो घेतलाय मी. चल बाय मेघना. ऐक आदित्य. अगं काही नाही, मी जरा घाईते, मी तुला नंतर करतो ना फोन. ओके चल बाय बाय. आदित्य सॉरी यार मेघना, खोटं बोललो तुझ्याशी. पण माईची तब्येत बरी नाही असं सांगितलं असतं तर तू अभ्यास सोडून निघून आली असतेस. सॉरी. बहुतेक आदित्यने डबा नाही घेतलाय. आईंचा डोळ्यांचा त्रास वाढलेला दिसतोय. विजयाताई पण नाहीये, अर्जुताई पण ट्रेस मध्ये बिझी असतील. मला जायला हवं घरी परत. काय झालं? कुकर झालेला आहे, बटाटे इकडून रेडी आहेत. काय? अरे इथे पालक दिसतोय. नाना, पालक पनीर करूया. पनीर मागवते. काय नको पनीर बिनीर. आपण काय पंजाबी आहोत का पालक पनीर खायला? फ्रीज मध्ये ताक आहे का बघ, मस्त पालकाची ताकातली भाजी करूया. अगे रुची पालट म्हणून एखाद दिवस ठीक आहे, पण आपल्या हवामानाला रुचेल, पटेल, झेपेल असं जेवावं माणसाने. वास्तविक तुला माहितीये, आपल्या किनारपट्टीच्या उष्ण आणि दमट हवेत भातावर भर द्यायला हवा. आपण खातो पोळ्या आणि पराठे. नाना, सकाळी सकाळी ज्ञानामृत नका न देऊ. अहो हे सगळं आवरून ट्रेस करायला वर पळायचंय, माहिती का मला. अरे तू परत कशी काय आली? अगं कालच गेली होतीस ना तू, आज आली पण. हो, पण नाना का काम करतात? माई कुठे आहेत? अरे ती जरा पडली आहे, डोळ्यांना त्रास होतोय तिच्या. उन्हाळा सुरू झाला ना, डोळ्यात ड्रॉप्स टाकून दामटून झोपवलंय तिला. नाही तर तिला किचन पासून दूर ठेवणं किती कठीण आहे माहितीये तुला. पण नाना मला फोन करायचा ना, मी सकाळीच आले असते. खरं तर मी सकाळी फोन केला होता आदित्यला. ऍक्च्युअली मला तेव्हा शंका आली. डबे घेतलेस का विचारलं तर हो नाही करायला लागला, आणि नंतर उशीर होतोय म्हणत फोनच ठेवला त्यांनी. तेव्हाच मला वाटलं अगं अभ्यास टाकून येशील तू असं वाटलं असेल त्याला म्हणून. पण शेवटी तू आलीचस, त्यामुळे आलीचस ना, तर हे सगळं ताब्यात घे. आणि तू काही ऐकणार नाहीये. तो मैं चली. शाणी आहेस तू. नाही नाही नाना, मी खरंच नाही ऐकणार आहे. जा तुम्ही हर्षताई. तसंही तुम्हाला ट्रेस साठी मदत करायला मला वेळ नाही मिळणार आहे, पण हे मी करेनच अभ्यास सांभाळून. देखो नाना, इसको बोलते हैं कम्युनिकेशन. हा, चल. हे घे, सांभाळ, मी चालले. नाना खरं तर तुम्हीही जा, मी पटापट करते सगळं एक हाती.
सासूच्या तालमीत बरोबर तयार झालीस. तिला एक कोणाची लुडबुड आवडत नाही, सगळं एक हाती. चालू दे. त्याला सांगायला काय झालं होतं माईंना त्रास होतोय ते? अरे उचलत का नाही फोन? झोपले असेल बहुतेक अभ्यास करता करता. थांब, नाहीच उचलणार फोन. जा. अरे अच्छा, सकाळी मी घाईघाईत फोन ठेवला ना म्हणून रागावली असेल. ओके मॅडम, संध्याकाळी घ्यायला जातो तिला, म्हणजे राग जाईल तिचा. हा बोल आई. अगं मेघना, तू सकाळी एकदम निघून गेलीस, असं काय झालं एकदम? अगं आई, मला शंका आली की माईंची तब्येत, पर्टिक्युलरली त्यांचे डोळे ठीक नसावेत. आणि मी जर फोन करून विचारलं असतं तर सगळेजण नाही नाही म्हणाले असते, म्हणून मी सरळ निघूनच आले. तर तेच झालंय. अगं त्यांना ना उन्हाळ्यात जरा डोळ्यांचा त्रास होतो, म्हणून त्या झोपल्यात. तर नाना करणार होते सगळं, म्हणून त्यांना थांबवलंय आणि आता मी चार्ज घेतलाय सगळा. नाही ते सगळं ठीक आहे ग मेघना, पण अगं तुझी परीक्षा आणि ही कामं, ह्या सगळ्या जबाबदाऱ्या तुला जमतील का? अगं अर्चुताई पण आहेत मदतीला. नाहीतर मी असं करू का, मी येते तिथे. नको, काही वाटलंच तर मी कळवते तुला. ओके? बरं ठीक आहे, पण नक्की कळव हा मला. चल ठेव मग मी. चल ठेवते. नमस्ते आई. अरे तुम्ही? अयो, दरवाजा उघडच होता. हो, हे आत्ताच बाहेर गेले ना, बहुधा दरवाजा लावायला विसरले. अच्छा. तुम्ही बसा ना, ऑफिस मधून डायरेक्ट आला असाल ना. हो. तुमच्यासाठी चहा करून आणते. हा, आणि ह्यांनी आत्ता समोसे आणलेत, तेही घेऊन येते. अरे वा. तुम्हाला फ्रेश व्हायचंय का? नाही नको, आता समोस्यांनी टेम्प्ट केलं मला. आलेच. अयो मेघ. बसा ना तुम्ही, मी चहा घेऊन येते, मग बोलू आपण सावकाश. हा? बर. अरे बाहेरून हॉर्न दिला, आत आलो, तरी अजून बाहेर येत नाहीये. दिस इज टू मच. हा काय ग आई? हा मेघना, अगं आदित्यांना माहित नाहीये का तू घरी गेली असते? त्याने तरी कुठे सांगितलं माई आजारी आहेत म्हणून? आणि अगं दिवसभरात आम्ही बोललोच नाही. सकाळी आला होता त्याचा फोन, पण मी उचलला नाही. अगं पण तू का विचारतेस हे सगळं? ओ माय गॉड, तिकडे आलाय का तो? मग, आणि ना तू बेडरूम मधनं कधी बाहेर येतेस त्याची वाट पाहत बसलेत. ए आई, तू त्याला सांग की मेघना दिवसभर खूप अभ्यास करत होती आणि आता झोपली ती गाढ. ए नाही हं, मी नाही असं काही सांगणार. जरा गंमत करूया त्याची. तू हेच सांग, ऐक माझं. अगं बरं ठीक आहे, चल आता ठेवते मी फोन. हा बाय.
घ्या ना. अरे बापरे, एवढे? आई हो, मेघना कुठे आहे? मेघना ना बेडरूम मध्ये गाढ झोपलीये. रात्रभर जागत बसली होती ना अभ्यास करत. पहाटे कधीतरी डोळा लागला असेल, पुन्हा सकाळी लवकर उठली. उठवू का तिला? नाही नाही, नको, असू दे. आई हो, बाबा कुठे आहेत? हे आत्ताच बाहेर गेले म्हटलं ना. अरे हो. समोसे आणून दिले आणि लगेच गेले. ह्यांचं तर तुम्हाला माहितीच आहे ना. आई, मी येतो, चहा राहू द्या. अहो असं कसं? 2 मिनिटात करून आणते चहा, बसा ना. हो नाही, खरंच नको, राहू द्या आता. बरं, मग मी मेघनासाठी ना समोसे देते डब्यात. ते तेवढे घेऊन जा. आई काय? अहो मेघना सकाळीच तुमच्या घरी गेलीये. म्हणजे तुम्हाला सांगू नको म्हणाली. आई, ओके ओके. Done. बरं, मी मेघनासाठी समोसे देते हा डब्यात. हो. हं? आलेच. द्या. येस. चला, येतो मी. हो हो, या. सावकाश जा. हाय. हा आवाज तर मेघना सारखा आहे. हॅलो आदित्य. अरे असं काय करतोयस? अरे मला भास होत आहेत की काय? हं? नाही पण हा आवाज खरंच मेघना सारखा आहे. आदित्य, मी दिसत नाहीये का तुला? अरे यार, हे काय होतंय मला? सारखे भास का होत आहेत? अरे भास नाहीये, मी आहे. आहे. अरे नाही 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 नाही, हे जास्त होत आहे आता. आतापर्यंत फक्त आवाजाचेच भास होत होते, हे प्रत्यक्ष दिसायला पण लागली. हं? एक गोष्ट करून बघतो ना. आदित्य काय करतोस? म्हणजे तू खरी आहेस? हो. आदित्य. पहिला हो. एवढी तू खरी कशी काय असशील? खरी मेघना तर आईकडे झोपली आहे ना. अच्छा,
आई ना फितुरी केली ना. वाटलंच होतं मला, तिचा गुणाचा जावई ना तू. होय, माझ्या सासूला काय बोलायचं नाही, तिने काही नाही केलंय. हा. आईने बिचारीने तू सांगितल्याप्रमाणेच सगळं केलं. पण काय ना, तुझी आवड नडली. आवड? येस. मी काय केलं? एक मिनिट. ठीक आहे मॅडम, समोसे. थँक्यू. बिचारी आई, या समोस्यांनीच घात केला तिचा. अरे पण एक मिनिट सांगतो. काय ना, आणि बिचारी आई एक शब्द बोलून गेली. डबा देते मेघनाला, आणि मी पकडली. हुशार आहे ना मी. लाईक दॅट. तर मग मी चोरावर मोर झालो लगेच. हे पण मेघना, तू खरंच खरी आहेस ना? अरे नाही, चेक करत होतो. कार्टून. समोसे. थँक्यू आई. थँक्यू आई. तू खरंच खरी आहेस. आदित्य. समोसे खाऊ नको, अभ्यास आहे ना. खडूस.